नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझी शाळा अंजुमन इस्लाम अब्दुल अजीम खटकटे इंग्लिश सेकंडरी स्कूल वाशी या शाळेतील मी मराठी विषयाची शिक्षिका आहे. माझे नाव उषा रेवाळे. आज आपण इयत्ता 9वी मध्ये एक कविता बघणार आहोत. कविता 5वी, व्यायामाचे महत्त्व. कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मुलांनो, तुमच्या समोर काही चित्र आहेत. या चित्रातील मुले व्यायाम करत आहेत. हो मुलांनो, मानवाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे खूप महत्त्व आहे. व्यायामाने आरोग्य निरोगी व चांगले राहते. व्यायामाचे महत्त्व या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला आपल्या आयुष्यातील व्यायामाचे महत्त्व समजून सांगितलेले आहे. चला तर मग आपण कवितेचा अभ्यास करूया. त्याआधी आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना बघूया. या कवितेमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी माणसाच्या जीवनातील व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले आहे. मुलांनो, मी जसे तुम्हाला मगाशीच सांगितलं की मानवाचे आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. आपले आरोग्य निरोगी असेल तर मनुष्य कोणतेही काम उत्तमरित्या पूर्ण करू शकतो. आरोग्य जर चांगले असेल तर आपला बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास उत्तम होतो. व जर आरोग्य चांगले बनवायचे असेल तर आपल्याला व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामाचे महत्त्व या कवितेमधून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्याला आपल्या माणसाच्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला, सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तळतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. पहिल्या 2 ओळीचा अर्थ आपण आता बघूया मुलांनो. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला, सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाचे महत्त्व सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, व्यायाम हा आरोग्याचे रक्षण करणारा, आरोग्य देणारा तुमचा मित्र आहे. हे सूत्र कायम ध्यानात ठेवा. सूत्र म्हणजे महत्त्वाचा विचार, ध्यानात म्हणजे लक्षात ठेवणे. आळस हा सर्वत्र व सर्व प्रकारचा शत्रू आहे, त्याला जवळपास थारा देऊ नका. मुलांनो, व्यायामाचे महत्त्व या कवितेमध्ये पटवून सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम हा आपल्या आरोग्याचा मित्र आहे, आरोग्य देणारा खरा मित्र आहे. आरोग्यदायी म्हणजे निरोगी. व्यायामाचे फायदे सांगताना कवी म्हणतात, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी, ध्यानात ठेवावी की आळस हा माणसाचा शत्रू आहे. जर आपण आळसाला
आपल्याजवळ केले तर आपण कोणतेही काम करू शकणार नाही. आपले कोणतेही काम पूर्ण होणार नाही. पण याउलट जर आपण व्यायाम केला तर प्रत्येक काम करण्यास नवीन स्फूर्ती, उत्साह येतो व यामुळे जीवनात आनंद निर्माण होतो. जसे मुलांनो, आपले चांगले मित्र आपले आयुष्य उजळ करतात, तर शत्रू आपल्याला नुकसान देतात. म्हणूनच आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आळस हा आपला शत्रू आहे. आपल्याला, आपल्या शरीराला नुकसान देणारा आहे. म्हणूनच मुलांनो, आपण हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की व्यायाम हा आपल्या आरोग्याचा मित्र आहे. या ओळीमधले काही शब्दार्थ आता आपण बघूया. आरोग्यदायी, आरोग्य देणारा. सूत्र, महत्त्वाचा विचार. आळस, सुस्ती. वैरी, शत्रू, दुश्मन. मानीला, समजण्यात येतो. सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे. पुढच्या 2 ओळी आता आपण बघूया. व्यायामाविना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होई अग्निदीपन, अन्न पचन सहजसी. मुलांनो, सात्विक भोजन. तुमच्यासमोर मी हे जे चित्र दाखवलेले आहे हेच आहे सात्विक भोजन, म्हणजेच पौष्टिक आहार जे आपल्या घरी बनवले जाते. व्यायाम न करता जर आपण चांगला आहार केला, सात्विक जेवलो, तरी ते विष बनून म्हणजे विकारी होते, शरीराला मारते. व्यायाम केला की पोटातला अग्नी प्रज्वलित होऊन अन्न सहज व छान पचते. मुलांनो, इथे काय सांगितले बघा कवींनी आपल्याला? सात्विक भोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. सात्विक म्हणजे पौष्टिक आहार, घरचे भोजन, जेवण याचे सेवन आपण केलेच पाहिजे. पण मुलांनो, अलीकडे आपल्याला पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ खाण्याची फार सवय लागलेली आहे. पण जर मुलांनो तुम्ही सात्विक, पौष्टिक भोजन करत असाल, पण जर व्यायाम केला नाही तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा होणार नाही. म्हणजेच मुलांनो, सात्विक भोजनाबरोबर व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते. व्यायाम केल्याने अग्निदीपन म्हणजे पोटातील अन्न, ऊर्जा प्रज्वलित होते. म्हणजेच आपण व्यायाम करतो, कष्ट करतो, मग आपल्याला भूक लागते व आपण योग्य, पोटभर, सकस, पोषक आहार घेतो. आणि नियमित व्यायाम केल्याने अन्नाचे पचन देखील योग्य होते. मुलांनो, अन्न पचन होणे ही आपल्या शरीरातील एक महत्त्वाची क्रिया आहे. आणि जर आपण नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीरातील ही अन्न पचन क्रिया अगदी योग्य प्रकारे होते. म्हणूनच इथे कवींनी आपल्याला व्यायामाचे महत्त्व अशा प्रकारे पटवून सांगितलेले आहे. या ओळीतील काही शब्दार्थ आपण बघूया. व्यायामाविना म्हणजे व्यायामाशिवाय. सात्विक, पोषक. भोजन, जेवण. विकारी, आजारी, खराब. अग्निदीपन, आग प्रज्वलित होणे. पुढच्या ओळींचा अर्थ बघूया. व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तळतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायाम केल्याने शरीराचा स्थूलपणा, सुस्तपणा दूर निघून जातो. व्यायाम केल्याने अंगात उत्साह संचारतो. शरीर टवटवीत, प्रसन्न राहते. शरीरातील रक्तवाहिन्या उत्तम राहतात. बुद्धीचा कस वाढतो. ती समृद्ध होऊन विचारांचा
सजीवपणा टिकून राहतो. मुलांनो, जडत्व म्हणजे एक प्रकारचा आळशीपणा, एक प्रकारे शरीराला आलेली सुस्ती. पण आपण जर नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीरातील जडत्व, जाडपण कमी होते. त्यामुळे आपण उत्साही होतो, शरीर तरतरीत होते आणि प्रत्येक काम करण्यास आपण लगेच तयार होतो, कारण आपल्या अंगात उत्साह संचारलेला असतो. तसेच व्यायाम केल्याने शरीरातील रक्तव्यवस्था देखील उत्तम होते. रक्तव्यवस्था, रक्ताभिसरण व्यवस्था यांचे कार्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मग तो कोणत्याही प्रकारचा असो. रक्तव्यवस्था उत्तम राहिली की बाकीचे कार्य व्यवस्थित होते. आपले विचार चांगले होतात, बुद्धी तल्लख होते, विचार क्षमता वाढते. विचारांचा सजीवपणा म्हणजे विचार क्षमता जिवंत राहते. आणि मुलांनो, आपल्याला हे विसरायला नको की मानवाच्या प्रगतीसाठी विचार क्षमता असणे आवश्यक आहे. म्हणूनच इथे कवीने आपल्याला काय सांगितलेले आहे की जर आपण नियमित व्यायाम केला तर आपल्या शरीरातील जडत्व दूर होते, आपले शरीर टवटवीत प्रसन्न राहते व आपली विचार क्षमता देखील वाढते. या ओळीतील काही शब्दार्थ आपण बघूया. जडत्व, सुस्तपणा, तरतरी, उत्साह, टवटवीतपणा. पुढच्या ओळी आपण बघूया. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीन पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात. बळकट म्हणजे मजबूत. व्यायाम केल्याने माणसाचे आयुष्य वाढते. व्यायाम केला नाही तर पित्त, कफ व वात हे त्रिगुण दोष वाढून शरीराला ते जर्जर, जीर्ण करतात, अत्यंत हैराण करतात. मुलांनो, व्यायाम केल्यामुळे आपले स्नायू सशक्त, मजबूत, बलवान होतात व मानव दीर्घायू होतो, म्हणजेच माणसाचे आयुष्य वाढते. पण जर व्यायाम केला नाही तर आपल्या शरीरातील आजार आपल्या शरीराला कमकुवत बनवतात. जसे काही जणांना पित्त, कफ, वायू असे शरीरातील दोष असल्यामुळे या आजारामुळे त्यांचे शरीर कमकुवत होते. कोणत्याही प्रकारचे काम ते योग्य प्रकारे करू शकत नाहीत. पण मुलांनो, इथे कवी आपल्याला काय सांगत आहेत की जर आपण नियमित व्यायाम केला तर आपले स्नायू सशक्त होतात. तसेच आपल्याला पित्त, कफ, वात या प्रकारचे आजार होत नाहीत. आणि जरी या प्रकारचे आजार आपल्याला असतील तर व्यायाम करून आपण या आजारावर नक्कीच मात करू शकतो. काही शब्दार्थ बघूया. सशक्त, बलवान, स्नायू, मसल्स, दीर्घायू, दीर्घ आयुष्य, खूप जगणे. व्यायामहीन, व्यायामाशिवाय, अत्यंत, खूप. पुढच्या ओळींचा अर्थ बघूया. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. व्यायामाने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती म्हणजेच आजाराला विरोध करण्याची ताकद वाढते व स्वावलंबनाची वृत्ती अंगी बाणते. व्यायामामुळे अंगातला काम करण्याचा उत्साह व जोम वाढतो. मुलांनो, नित्य नियमाने म्हणजेच रोज व्यायाम केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजेच कोणतेही आजार आपल्याला पटकन होत नाही. जर शरीर निरोगी असेल
तर आपल्यामध्ये स्वावलंबनाची वृत्ती निर्माण होते. मुलांनो, स्वावलंबन म्हणजे काय? स्वतःचे काम स्वतः करणे. जर आपले शरीर निरोगी असेल तर नक्कीच आपण स्वतःचे काम करण्यास सक्षम बनतो. आपण कोणावर अवलंबून राहत नाही. व्यायामाने आपल्या अंगी स्फूर्ती, चैतन्य निर्माण होते व कार्य करण्यास आपण नेहमी तत्पर राहतो, नेहमी तयार राहतो. तर मुलांनो, अशा प्रकारे व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, तसेच आपल्यामध्ये स्वावलंबनाची वृत्ती देखील निर्माण होते. काही शब्दार्थ आपण बघूया. प्रतिकार, विरोध, प्रवृत्ती, स्वभाव, स्फूर्ती, उत्साह, प्रेरणा. खरंच मुलांनो, व्यायामाचे महत्त्व या कवितेमधून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्याला व्यायामाचे महत्त्व पटवून सांगितलेले आहे. व्यायाम हा आपल्या आयुष्याचा आरोग्यदायी मित्र आहे. व्यायामाचे फायदे व तोटे हे आपल्याला समजलेच असतील. मग मुलांनो, आजपासून जे विद्यार्थी व्यायाम करत नाही त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. आपल्याला ही कविता समजलीच असेल. धन्यवाद.